नमस्कार. तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे वडापाव. तर मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते. मी इथे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसणच्या पाकळ्या घेतल्यात 4-5. कोथिंबीर आहे. 1 चम्मच मी मोहरी घेतलेली आहे. 1 चम्मच मी जिरा घेतलाय. हळद घेतली आणि मीठ घेतले चवीपुरतं आणि हे अर्धा चम्मच धने आणि अर्धा चम्मच सोप आहे. तर ते मी दरदरा कुटून घेतलेले आहे आणि अर्धा लिंबाचा रस आहे. आपल्या वडापावला आपण सुरुवात करू. तर मी इथं मॅश करून घेते बटाटे. बटाटे छान उकडलेले आहेत. आपल्याला जास्त बारीक नाही करायचं. तर मी इथं पॅन ठेवून घेतलाय. तर आपल्याला टाकायचं थोडंसं तेल मसाला तयार करण्यासाठी वड्याचा. तर आपल्याला टाकून घ्यायची मोहरी, चांगली तडतडू द्यायची. मी इथं जिरा टाकून घेते. जिरा पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आणि धने पण टाकून घ्यायचे. तर हे मिरची आणि लसणची पेस्ट, त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. 10 ते 12 कढीपत्त्याचे पण पाने टाकायचे. मस्त झणझणीत वडापाव आपल्याला करायचा आहे. टाकून घ्यायची हळद, चवीपुरतं मीठ. आपल्याला मॅश केलेले बटाट्याचं उकडलेलं टाकायचं. त्याला चांगलं हलवून घ्यायचं. पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे. तर आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे. आपल्याला त्यात टाकून घ्यायची आहे कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस. तर मी अर्धा लिंबाचा रस पण टाकून घेते. लिंबाच्या रसाने चांगली चव येते. तर आपलं वड्याचं तयार झालेलं आहे. तर आपला हे आलूचा मसाला तयार झालेला आहे. तर आपल्याला थंड करायला ठेवायचा. तर आपल्याला वड्याचं बॅटर तयार करायचं आहे. तर मी 1 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला 1 वाटी लागणार आहे. थोडीशी हळद टाकून घेणार. तर ओवा घेतलाय आणि चवीपुरतं मीठ, जास्त नाही टाकायचं आपल्याला. तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही करायचं. ठीक ठेवायचं आहे. तर आपल्याला थोडंसं अजून पाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे बॅटर बनवायचं आहे. तर आपल्या इथे तयार झालेला आहे बॅटर. तर आपल्याला वडे तळण्यासाठी मी इथं कढई ठेवलेली आहे. तर मी त्यात तेल टाकून घेते. तर आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण वडे तयार करून घेऊ. तर मी ह्या साईजचे वडे बनवते. तर मी सगळे वडे बनवून घेते.
मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत अशा प्रकारचे. तर याच्यात आपल्याला थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे. तर आपलं तेल गरम झालेलं आहे, तर मी याच्यामध्ये 1 चम्मच गरम तेल टाकून घेते. तेल आपलं चांगलं गरम झालंय, तर मी वडे टाकून घेते मध्ये. असे आपल्याला वडे सोडायचे, तर आपल्याला एक एक वडा सोडायचा याच्यात. तर मी इथे 6 वडे टाकले तेलामध्ये. आपल्याला लवकर खालीवरी नाही करायचं, वडे कसे आहेत फुटतात लवकर. तर मी एक एक वडा पलटी मारते. तर आपले वडे खूप छान प्रकारे झालेले आहेत. वडे खूप छान फुगलेत पण. मस्त आपले वडे झालेले आहेत. तर आपल्याला ह्या कलर मध्येच काढून घ्यायचे आहे. छान कलर आलाय. तर आपल्याला सगळे वडे असेच तळून घ्यायचे. तर मी सगळे वडे तळून घेते. आपले वडे खूप छान झालेले आहेत, अगदी बाहेरल्यासारखे झालेत का नाहीत बाहेरल्यासारखे. मी आता काढून घेते. आपले बघा वडे किती मस्त झाले. आपली हिरवी चटणी पण तयार आहे आणि लसुणी चटणी पण तयार आहे. तुम्ही पहिला इथं चटणी लावून घेते पावला. मी वरतून टाकणार लाल चटणी. खूप टेस्टी लागते ही चटणी. तर कसा वाटला माझा वडापाव? तर आपला वडापाव इथं तयार आहे आणि त्याच्यासोबत खायला खूप छान चटणी पण आहे, सुकी आणि हिरवी. एवढा टेस्टी लागतं ना वडापाव हे. एक बार तुम्ही ट्रायल करून बघा.